नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरेंनी नागपुरात बसून अमित शहांवर निशाणा साधला। नक्की प्रकरण काय आहे ते आधी समजून घेऊ आणि मग झालेले शब्दबाण आपण ऐकणार आहोत। तामिळनाडूमध्ये कार्तिकीय स्वामींची काकडा पूजा करण्यावरून सध्या वाद पेटलेला आहे। तिरुपनकुंद्रम इथं डोंगरावर भगवान कार्तिकेयाचं स्थान आहे। तिरुपनकुंद्रम इथं काकडा पूजा करायची परवानगी हिंदू मागतायत आणि हिंदूंच्या या विनंतीचा आधार घेऊन न्यायालयानं परवानगी दिली सुद्धा आहे। मात्र न्यायालयानं परवानगी देऊनही तामिळनाडूतल्या द्रमुक सरकारनं मात्र तो आदेश झुगारून लावलाय आणि त्याच्यानंतर केवळ आदेश झुगारूनच सरकार थांबलं नाही तर त्यांनी पुढाकार घेऊन काँग्रेस आघाडीच्या मार्फत हिंदूंना पूजेची परवानगी देणाऱ्या न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांच्या विरोधामध्ये संसदेमध्ये महाभियोग आणलेला आहे। याच मुद्द्याचा संदर्भ घेऊन अमित शहांनी उद्धव ठाकरे हिंदूंच्या पूजेच्या विरोधात जात आहेत असं वक्तव्य संसदेत केलं। त्याला उत्तर उद्धव ठाकरेंनी नागपुरात पोहोचून दिलं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इम्पीचमेंट लेकर आते हैं माननीय, और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाई कोर्ट के जज के सामने इम्पीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद नहीं करे। अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे। कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही।